आहे। मित्रांनो, मी आई वडिलांच्या घरी खूप श्रीमंत होते। मग काही दिवसांनी माझं लग्न झालं एक खूप मोठ्या बिल्डर सोबत। तो मलाही खूप आवडला आणि आमच्या एकमेकांच्या पसंतीने आणि घरच्यांच्या मनाने माझे लग्नही झाले। मित्रांनो, माझ्या नवऱ्याची मी राणी आहे। सगळे असे म्हणतात, कसा राजा राणीचा संसार चालला आहे। पण लग्न होऊन 2 वर्ष झाली, पण मूल नाही झालं। म्हणून आम्ही दवाखान्यात इकडे तिकडे दाखवले। मग असेच काही दिवस निघून गेले आणि आम्ही बाहेर फिरण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला गेलो। आम्ही खूप मौज मस्ती केली, परंतु आमच्यासोबत एक घटना घडली आणि ती म्हणजे ॲक्सिडेंट। आम्ही परत येत होतो घराकडे, तेव्हा आमचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या नवऱ्याला 2 पाय गमवावे लागले। ते एकदम अपंग झाले आणि खूप दवाखान्यामध्ये दाखवले सुद्धा, तरी त्यांना काही पाय चांगला झालाच नाही। तर काय करावे आणि काय नाही हे आम्हाला सुचत नव्हते। मित्रांनो, हे 2 वर्ष त्यांची मी खूप सेवा केली। त्यांची रोज मालिश करायची। आज पाय नीट होईल, उद्या होईल, परंतु त्यांचं काही ठीक होतच नव्हतं। माझे मन होतं, नवरा माझ्या जवळ यावा, मला काहीतरी करावे। आमच्या सर्व बास्केटबॉल क्रिकेटची मॅच ही व्हावी, परंतु मला खूप टेन्शन येऊ लागलं। मी त्यांच्यावर चिडचिड करायची, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना मी जेवायला सुद्धा द्यायचं नाही, कारण मला न करण्याचे माझं मन तुटून गेलं होतं। म्हणून मी त्यांना सतत काही ना काही टोला मारायची। ते मला म्हणायचे, माझी मालिश कर, मला थोडं चांगलं वाटेल, परंतु मी त्यांची मालिश करीतच नव्हते। मग एके दिवशी मी बाहेर गेले, तिथे मला एक मैत्रीण भेटली आणि म्हणाली, तुझ्याने होत नसेल तर तू मालिश करायला एक नोकर ठेव, तो सगळं काही करीन, सर्व काळजी घेईन। मलाही तसंच वाटलं, कारण मला त्याची काहीही सेवा करण्यामध्ये आवडच नव्हती।